संदर्भात आंदोलन झालंय, एकंदरीत 6 कोटीचा निधी लावलेला पाण्यात गेला असं एकंदरीत त्या आंदोलकांची भावना आहे. कसं बघताय आपण? मी माहिती घेतली, कळे गगनबावडा रोडला 25-26 सालासाठी 4 कोटीचा निधी लागला होता खड्डे मोजवायसाठी, आणि आता 26-27 साठी 6.5 कोटीचा निधी लागलाय. त्यातलं 1 कोटीचं काम केलंय, अजून 5 कोटीचं काम करायचं आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरनी 35% लोहे झोन हे काम घेतलंय आणि 25-26 त्या कॉन्ट्रॅक्टरनी 27% बिलो झोन काम केलं. एवढ्या बिलो झोन टेंडर होतात कशाने, काय काम करतात? मुळात हे खड्डे पावसाळ्याच्या आधी मुजवायला पाहिजे होते. हा रस्ता राज्य सरकारच्या अतिरिक्तेत नाही, हा रस्ता केंद्र सरकारकडे आहे, नॅशनल हायवे. याची टेंडर सगळी त्या मार्गात, पण हा मतदारसंघातून माझ्याच होतोय. आता कळ्यापर्यंतचा रस्ता आपण या ठिकाणी पूर्ण झालाय. कळे ते गगनबावडा रस्त्याचं टेंडर झालेलं आहे. 10 मीटरनं हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे. त्याची वर्क ऑर्डर पण आता झालेली आहे आणि ते काम पावसाळा झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून ते काम चालू होते. साधारण 325 कोटीच्या आसपासचं काम होतं. ते काम 47% लोएस्टनं सोलापूरच्या एका ठेकेदाराने घेतलंय. ते काम आता लवकरच चालू होईल. ते एकदा काम चालू झाल्यानंतर हे प्रश्न राहणार नाही, परंतु 2 वर्ष तरी 1.5-2 वर्ष काम चालेल. तिथलं काही ॲक्विजिशनचे विषय काय, परंतु तत्पूर्वी हा रस्ता तयार पाहिजे होता. मी 3 वेळा नॅशनल हायवेला निवेदन दिलंय, ते ॲक्च्युअली सांगितलंय. मी स्पष्ट सांगतो की ज्या ठेकेदारांनी काम केलेलं नाही किंवा काम केल्याने खडी उधळले त्यांच्यावरती कारवाई करा म्हणून सांगितले, आणि ताबडतोब या रस्त्याची दुरुस्ती करून घ्या. कारण 6.5 कोटीतले 1 कोटी रुपये खर्च झालेत, उरलेले 5.5 कोटी वयत का खर्च केले नाहीत. काम निकृष्ट दर्जाचं असेल, त्याच्या अगोदरच्या कंत्राटदारांनी ज्याने केलं असेल त्यांना निकृष्ट दर्जाचं केलं असेल, त्यांच्या EMD जप्त करा, ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका, नवीन ठेकेदार नेमाने तात्काळ काम करून घ्या. अशा पद्धतीच्या सूचना मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नॅशनल हायवे आणि चीफ इंजिनियर शेलार म्हणून आहेत त्यांच्या कानावर आज सकाळीच मी या भूमिका घातलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.